हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण जो ट्रेंडिंग बोटनेक गळा आहे तो ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा आता इथं बोटनेकचा बॅकनेक घेतलेला आहे. बघा वरती 3.5 इंचावरती आणि खाली 3.5 इंचावर खून करून चौकोन करून घेतलाय. जेवढं आपण शोल्डर घेतला आहे तेवढंच आपण घ्यायचं आहे. बघा गळा रुंदी त्यानंतर चौकोन करून घेतला आहे. बघा त्यानंतर काय केलं आहे, चौकोनपासून जेवढा गळा पाहिजे ना असं तेवढा घ्यायचा आहे. बघा आपण त्यानंतर 3.5 इंचावरती आपण चौकोन करून घ्यायचा आहे. बघा ओके, अशा पद्धतीनं तुम्ही जो गळ्याचा शेप आहे तो ड्रॉ करू शकतात. ओके, तर त्या हा सगळ्या ट्रेंडिंग चालू आहे. बघा तर नक्की ट्राय करा. बघा त्यानंतर गळ्याचा जसा शेप आहे तसं आपण अस्तर कट करून घेतलेला आहे. ओके, त्यानंतर आपण काय करणार आहोत, बघा जे मेन साडीचा कपडा आहे त्यावरती ठेवणार आहोत. साडीचा कपडा हा सुईचा ठेवायचा आहे. बघा साडीचा कपडा सुईचा ठेवायचा आहे, अस्तर त्यावर ठेवायचं आहे. तुम्ही इथे कॅनव्हास पण यूज करू शकतात, कॅनव्हास वापरून. पण मी इथे कॅनव्हास पण यूज करू शकतात. तर मी बिना कॅनव्हासचा पण हा गळा तुम्हाला रेडी करून दाखवते. त्यानंतर बघा आपण ज्या टाचण्या असतात त्या लावून घ्यायच्या जेणेकरून आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते हलणार नाहीये. त्यानंतर बघा जसा गळ्याचा आकार आहे तसंच आपण शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, गळ्याचा आकार आहे तशीच आपण शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण टाचण्या लावून घेतलेला आहे. त्यानंतर जसा गळ्याचा आकार कट केला आहे त्यानुसार आपण शिलाई करून घेणार आहोत. बघा शिलाई करताना हळूहळू शिलाई करायची आहे, जास्त फास्ट घ्यायचं नाही आहे, जेणेकरून आपले जे आकार आहे ते व्यवस्थित आले पाहिजे. जसं जिथं कॉर्नर येतो तिथं आपण दाब खाली ठेवायचा आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे. ओके, प्रकारे पूर्ण गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. ओके, गळ्याला आकारानुसार शिलाई देऊन घ्यायची आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला वाटलं थोडी कमी जास्त झाली तर तुम्ही डबल शिलाई करून घ्यायची आहे. बघा शिलाई करताना एकसारखी करायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार चेंज होणार नाहीये याची काळजी आपण घ्यायची आहे. त्यानंतर कट करून घ्यायचं आहे. बघा एक्स्ट्रा जे मेन फॅब्रिक होतं ते कट करून घेतलं आहे. बघा यानंतर कट करून झाल्यानंतर आपण काय करणार आहे, छोटे छोटे कट मारणार आहोत आणि अस्तर खालच्या बाजूला पलटे देणार आहोत. छोटे छोटे कट मारल्यानंतर जिथं कोणे आहे तिथं थोडं जास्त कट द्यायचं आहे. कट देताना आपण शिलाईवरती कट द्यायचं नाही, जेणेकरून आपलं ब्लाऊज खराब होईल याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आतल्या बाजूला आपण फोल्ड करायचं आहे. ओके, व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहे. जे चुन्या आहेत ते आपण व्यवस्थित करून घ्यायचं. जे आपण जे कोपरे आहे ते आपण कशाच्या तरी सहाय्याने ते वरती काढून घ्यायचे आहे. स्क्रूड्रायव्हर वगैरे असेल त्या साईडने आपण जे कोणी आहे ते वरती काढून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने आपण जे शेप आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला शेप बाहेर काढून गळ्याचा आकार व्यवस्थित झालेला आहे. बघा जशी आपण शिलाई केली होती तशीच झालेली आहे. त्यानंतर आपण त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा ओके, चुन्या वगैरे व्यवस्थित बाहेर काढायच्या आहे. हाताने नसं येतं आपण स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपण करून घ्यायचं आहे. बघा या अगोदर मी फोटन ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याच ब्लाऊजचा हा बॅक पार्ट आहे. बघा
खालच्या साईडला कमरपट्टीच्या साईडला आपण शिलाई करून घ्यायची आहे. हावतून चारही बाजूला इथे शिलाई करून लगेच घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो गळ्याचा आकार आहे त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा दाबटीप देताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, वरच्या बाजूने अस्तर दिसला नाही पाहिजे असा गळ्याचा आकार आहे. तसंच आपण शिलाई करून घ्यायची आहे. ओके, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा गळ्याच्या चारही बाजूला आपण शिलाई करून घेतली आहे. त्यानंतर वरचा पार्ट होता त्याला पण शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर टक्स टाकायचे आहे. कमरच्या मधोमध करून आपण टक्स टाकून घ्यायचे आहे. बघा शोल्डरच्या मधोमध करून 4.5 इंच टक्स टाकून घेतले आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की हा गळा एकदा ट्राय करा, खूप छान दिसतो. तुम्ही हवं तर तिथे लटकन पण छोटे छोटे लावू शकतात मधल्या भागात. बघा 4.5 इंचाच्या अंतरावर आपण टक्स टाकले आहे. दोन्ही साईडने डबल शिलाई करायची, डबल शिलाई मारायची जेणेकरून निघणार नाही. त्यानंतर कमरपट्टी लावायची आहे. आता इथं तुम्ही म्हणणार का अस्तर जे अस्तर आहे ते वेगळं का लावलं, कारण जेव्हा अस्तर घेतं तेव्हा व्यवस्थित न पाहिल्यामुळे 70 सेंटीमीटरचं होतं. नंतर बघितलं त्यामुळे मी थोडंसं अस्तर मिळतं आहे म्हणून त्याच्यामध्ये पट्ट्या काढलेल्या आहेत. त्यानंतर खालच्या बाजूनं पण एकदा फोल्ड केलं. त्यानंतर खालच्या बाजूने एकदा दाबटीप देऊन घ्यायची आहे. जी कमरपट्टी होती आतल्या बाजूला टाकायची आहे आणि जो कडेचा भाग आहे त्याच्या थोड्याशा साईडने शिलाई करून घ्यायची आहे. बघा खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. हा गळा खूप छान दिसतो आणि सध्या खूप ट्रेंडिंग आहे. ओके, बघा अशा प्रकारे कमरपट्टी लावून झाली आहे. त्यानंतर आपण लेस लावून घेणार आहोत. बघा पण वरच्या बाजूला आपण शिलाई करून नाही ते काय करणार आहोत, शिलाई करून घ्यायची आहे आणि तिथे एक तिरकस पट्टी काढून जी आपण दाबटीप बोलतो ती देऊन घ्यायची आहे. बघा 1 इंचाच्या अंतरावरती आपण दाबटीप क्रॉस पट्टी काढलेली आहे. त्यानंतर ते एकमेकाला जोडून घेतलेलं आहे. त्याच्या एका किनारीवरती आपण शिलाई करून घेणार आहोत आणि दुसरी किनारी आपण गळ्याला जोडणार आहोत. तुम्ही या पद्धतीने जरी पायपिंग केली तरी खूप छान दिसते. तर कॅनव्हास न वापरता पण आपण एवढं छान गळा ट्राय करू शकता. तुम्ही बघितलंच असेल की कॅनव्हास नाही वापरला तरी आपण गळ्याचं सेट व्यवस्थित कसं आलेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा. कॅनव्हास वापरला तर बेटरच आहे, पण जर नसेल कॅनव्हास तुम्ही अशा पद्धतीनं पण ब्लाऊजचे जे गळे आहेत ते ट्राय करू शकतात. ओके, त्यानंतर बघा गळ्याला क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण दाबटीप देणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की दाबटीप द्यायला शिका, जेणेकरून तुम्हाला तुमची जी फिनिशिंग आहे ते एक फिनिशिंग व्यवस्थित दिसणार आहे. बघा अशा प्रकारे आपण गळ्याला पण पट्टी देऊन घेते. त्यानंतर इथे तुम्ही लटकन पण लावू शकता. आता बघा मी झिगझॅगवाली लेस लावणार आहे. खूप छान दिसते आणि बघा जसा गळ्याचा आकार आहे तशी आपण जी लेस आहे ती देणार आहोत. बघा आता इथं थोडा चुरगळलेला कपडा दिसतोय, पण थोडा प्रेसला प्रॉब्लेम झाल्यामुळं मी ते प्रेस केला नाही, तसं शिवला आहे ब्लाऊज. कारण ते प्रेस आहे ना ती कपडा ओढते म्हणून मी तसं शिवलं आहे. जेव्हा पूर्ण स्टिचिंग होईल तेव्हा मी आतल्या बाजूला प्रेस करणार आहे. बघा जसा आकार आहे तसेच आपण लेस लावून घेणार. लेस लावताना अजिबात खेचायची नाही. तिथे गळा आला असेल तर व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन शिलाई करून घ्यायची आहे. लेस अजिबात खेचायची नाही. लेस खेचली तर गोळा होते. त्यामुळं तुम्ही ट्राय करा. लेस खेचायची नाहीये. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण गळ्याला लेस लावून घेतल्यानंतर पुन्हा एक शिलाई टाकून घेणार आहोत, जेणेकरून
लेस आहे लवकर निघणार नाही ब्लाऊजची. कधी कधी एक दोनदा ब्लाऊज धुतल्यावरती लगेच लेस निघून जाते, कारण आपण त्याला डबल शिलाई करत नाही. त्यामुळं डबल शिलाई करा, जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे तो लवकर खराब होणार नाही आणि कस्टमरची पण कंप्लेंट येणार नाही. ज्या शिलाई मशीनमध्ये जे ब्लाऊज होतं छोट्या छोट्या टिप्स आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे, नक्की फॉलो करा. ओके, बघा अशा प्रकारे आपल्या गळ्याला पण लेस लावून झालेली आहे. त्यानंतर वरच्या बाजूला पण लेस लावून आहे आणि कमरच्या साईडला पण लेस लावून घेणार आहोत. बघा जसा आकार आहे तसेच आपण लेस लावून घ्यायची आहे. जसा गळ्याचा आकार आहे